नमस्कार. उन्हाळा सुरू झालेला आहे. वाळवणासकट आपले मसाले सुद्धा तयार होत आहेत. मध्ये मी एकदा मालवणी मसाला तुम्हाला दाखवला होता, पण बऱ्याच लोकांची अशी फरमाईश होती की आम्हाला अगदी सोपा परफेक्ट प्रमाणात आणि 1 किलो मिरचीसाठी लागणारा मालवणी मसाला करून दाखवा. म्हटलं चला, वेळ कशाला घालवायची. चमचमीत चटपटीत टेस्टी मालवणी जर फिश करी असो, मटन असो, चिकन असो किंवा भाज्या उसळ करायच्या असतील तर ही मालवणी मसाल्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच हवी. कसं करायचं चला बघूया. आता इथं 1 किलो मी बेडगी मिरची पावडर करून आणली आहे. ह्याच्यात दुसरी कोणतीच मिरची मी घातलेली नाही, फक्त बेडगी घेतले. तुम्हाला जर बेडगी मिरची बरोबर कॉम्बिनेशन करायचं असेल तर 1 किलो मध्ये 200 ग्रॅम काश्मीरी घाला, 200 ग्रॅम गुंटूर घाला, म्हणजे छान तिखटपणा पण येईल आणि कलर जास्त येईल. पण बेडगी खूप छान होते. जर तुम्हाला असली बेडगी मिरची मिळाली तर ती 1 किलो छान कुटून आणायची. इथे बघा. आता हे प्रमाण लक्षात घ्या. 100 ग्रॅम आपल्याला जिरं घ्यायचं आहे, 100 ग्रॅम बडीशेप घ्यायची आहे आणि इथं मी 500 ग्रॅम धणे घेतलेत. मालवणी मसाल्याला खरं म्हणजे धण्याचीच खरी चव असते, त्यामुळे हा मसाला जो आहे ना हा माइल्ड होतो. 500 ग्रॅम धणे घेतले. आता 50 ग्रॅमचं सामान सांगते. मिरी 50 ग्रॅम घ्यायची आहे, 50 ग्रॅम आपल्याला दालचीन घ्यायचं आहे, 50 ग्रॅम आपल्याला हे नाग केसर घ्यायचं आहे, 50 ग्रॅम आपल्याला दगडफूल घ्यायचं आहे आणि 50 ग्रॅम हळद. आता इथं लक्षात घ्या, हे अगदी कमीत कमी लागणारं साहित्य म्हणजे 5 ग्रॅम तिरफळ, 5 ग्रॅम मेथी घ्यायची आहे. त्याच्यानंतर 25 ग्रॅम आपल्याला जायफळ लागणार आहे. 25 ग्रॅम इथं विष्णूजींचा हिंग घेतलाय. ह्याची चव खूप छान येते, स्ट्रॉंग आहे हा हिंग. नंतर इथं 25 ग्रॅम वेलदोडे, हिरवे वेलदोडे, 25 ग्रॅम लवंग, 25 ग्रॅम आपल्याला मोठी वेलदोडा म्हणजे काळा वेलदोडा म्हणतो, मसाला वेलची म्हणतात, तो एक 25 ग्रॅम घ्यायचा आहे. 25 ग्रॅम आपल्याला शहाजिरं घ्यायचं आहे, 25 ग्रॅम मोहरी आणि 25 ग्रॅम स्टार अनीस किंवा बदाम फूल किंवा तुमच्याकडे जो शब्द वापरतात तो, पण ह्याला आम्ही स्टार फूल किंवा स्टार अनीस म्हणतो. तर हे झालं साहित्य. आता हे सगळं एकत्र कसं भाजायचं, किती छान भाजायचं आणि खमंग भाजल्यानंतर हे मिक्सरवर आपण घरीच हा मालवणी मसाला बनवू शकतो. कुटाला डांग्यावर जायची गरज नाहीये. हा जो मसाला आहे ह्याला तेल खूप नाही घालायचं, अगदी कमी तेलात आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत. काहीतरी कोरडेच भाजले तरी चालतील. वर्ष काय 2-2 वर्ष टिकतो. काय होतं, तुम्ही जर स्टोर छान करून ठेवलं ना तर त्याला अजिबात बुरा येत नाही किंवा फंगस येत नाही. पण 1 वर्षानंतर हलकाच त्याचा कलर कमी व्हायला सुरू होतो. तर ते लक्षात ठेवायचं. म्हणजे जो लालसर कलर असतो बेडगीचा तो कमी होतो, पण मसाला अजिबात खराब होत नाही. इथं धणे आपण 2चा बॅच करून भाजून घेऊया, कारण एकदम जर भाजायला गेलं तर काय होणार, सगळं छान भाजलं जाणार नाही. हे कोरडं भाजायचंय, अजिबात ह्याच्यामध्ये तेल घालायचं नाही. जेव्हा पण आपण गरम मसाले भाजतो त्यावेळेला गॅस मीडियम किंवा सिमवरच ठेवायचा. त्याच्यात ऑइल असतात. बऱ्याचदा लोक मोठा गॅस करून लगेच भाजून काढतात, तर त्यातले ऑइल सगळे उडून जातात, इसेन्स उडून जातो आणि मग ते मसाले फक्त लाकडाचे तुकडे राहतात. जर आपण अगदी स्लो गॅसवरती त्याला जर परतलं, ते आपण परततो कशासाठी, त्यातलं ते ऑइल इसेन्स बाहेर येण्यासाठी, निघून जाण्यासाठी नाही. तर तेवढंच त्यांना गरम करायचं आपल्याला, खूप जास्त भाजायची गरज नाहीये. हे छान आता मीडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. हा, आता हे धणे बघा साधारण अशी झाली पाहिजे. हे बघा, थोडंसं स्लाइट त्याला चकचकीतपणा येतो आणि हलकाच कलर चेंज होतो. तितकं झालं की बस, करपवायचं नाहीये. आणि हे आता आपण एका सुक्या परातीत काढून घेऊ. आता हा बॅच पण याच्यातच काढ. बडीशेप, जिरं आणि शहाजिरं हे तिन्ही बिना तेल घालता कोरडच आपल्याला परतून घ्यायचं. आता इथं बघा असा चुट आवाज येतोय, म्हणजे आपलं जिरं जे आहे ते चांगलं, जिरं, बडीशेप, शहाजिरं ते छान भाजत आलेले आहेत, म्हणून ते पुटपुट होत आहेत. ह्याला खूप जास्त भाजायचं नाही.
याचा आवाज हलकाच यायला लागला की उतरवायचं. त्याचा सुगंधच तुम्हाला समजेल की थोडंसं तेल फक्त पॅनला लागेल इतकंच. ते छान गरम झालं पाहिजे तेल. तर ह्याच्यामध्ये मिरी, बदाम फूल, मसाला वेलदोडा, लवंग, नागकेसर, या छान सगळ्या गोष्टी परतून घ्यायच्या. इथं बघा आपण अगदी नावाला तेल लावलेलं तरी सुद्धा आपले मसाले किती तेलकट दिसत आहे. म्हणजे त्याचा जो इसेन्स आहे तो बाहेर आलेला आहे. ओके, तर आता आपण काय करायचं, गॅस बंद करायचं. खूप जास्त परतायचं नाही. आता हे थोडंसं तेल, 2 ते 3 चमचे, आणि त्याच्यामध्ये हे दगडफूल. आता दगडफूल मात्र अगदी सांभाळून भाजायचं कारण हे लगेच जळतं. त्याच्यामुळे काय करायचं, अगदी सिम गॅसवरती ह्याला परतून घ्यायचं. आता दगडफूल पण भाजलंय. ह्याला जास्त वेळ लागतच नाही. 1 चमचाभर तेल आणि जायफळ जे आहे ते असं कुटून घालायचं. म्हणजे छान त्याचा ॲरोमा जो आहे तो आणि जास्त येतो. तर नुसतंच वरचेवर परतून चालणार नाही आहे. आणि हिरवा वेलदोडा. आता हे 2 गोष्टी आपण अगदी कमी तेलात, मीडियम लो फ्लेम ठेवा. हा मीडियम पण ठेवूच नका असं म्हणेन मी, कारण लगेच हे भाजले जातात. नुसता गरम करायचं आहे ना, जास्त भाजायचं नाही. कलर चेंज होता कामा नये. बास, बंद. आता इथं मी पसरट पॅन घेतलाय, त्यामुळे मी काय करणार, एक साईडला मेथी आणि एक साईडला तिरफळ सेपरेटच एकाच पॅनमध्ये परतून घ्या. मेथी आपल्याला छान लाल करायची, तिरफळ नुसताच गरम करायचे. तर ते आपल्या पण बाजूला होतात, त्यांना काय फार मेहनत लागत नाही. पण मेथी मात्र आपल्याला छान लालसर भाजून घ्यायची. छान मेथी लाल होत आली की ह्याच्यामध्ये मोहरी, कारण मोहरी सुद्धा आपल्याला जास्त परतायची नाही आहे, फोडणी द्यायची नाही आहे, लक्षात ठेवा. फक्त त्याचा कलर थोडासा चेंज झाला पाहिजे, ग्रे कलर आला पाहिजे. आणि आता हे सगळंच आपण एकत्र मिक्स करू. तुम्हाला दिसत असेल, जरा क्लोज घ्या, की मोहरी आपली अशी ग्रे कलरची होती आहे. आणि आता ग्रे कलरची आपली मोहरी झाली, गॅस बंद करा आणि त्याच्यामध्ये हिंग घाला. गॅस बंद, म्हणजे हे सगळं छान एकत्र मिळून येतं. त्या सगळ्या ट्रिक्स आहेत ना, आपली आजी, आपली आई आपल्याला शिकवत असते, तेव्हा लक्ष द्यायला पाहिजे. आता हे सुद्धा आपण ह्याच्यात थोडंसं तेल, 2-3 चमचे, आणि आपली दालचीन स्वतंत्रपणे एकटीच भाजू. गॅस मीडियम ठेवा किंवा लो करा. त्याचे सगळे तुकडे करून घाला, म्हणजे मिक्सरमध्ये फिरवताना आपल्याला त्रास होणार नाही, मिक्सर खराब होणार नाही. छान परतून घ्या. दालचिनीला पण खूप जास्त भाजायचं नाही आहे. हा, अगदी हलकंच गरम करायचं तेलामध्ये.
सगळा मसाला गरम असतानाच ह्याच्यामध्ये हळद घालायची, म्हणजे हळद आपल्याला भाजायची गरज नाही आहे. या गरम जे आहेत आपले मसाले त्याच्यातच ही हलकेच गरम होऊन भाजली जाईल, म्हणजे टिकणार, जास्त दिवस आपला मसाला टिकणार. आता हे बघा, हे सगळे हा जो मसाला आहे हा पूर्ण आता मी मिक्सरमध्ये पावडर करून घेतलाय. आता हा एकत्र कसं करायचं दाखवते. ह्याच्यामध्ये ना चाळण घ्यायची, ह्याच्यामध्ये हा थोडा मसाला, थोडं तिखट, आणि असं एकत्र चाळायचं मोठ्या पातेल्यामध्ये, म्हणजे हा मसाला एकत्र होऊन जातो. आणि जो बारीक कण राहतो तो सगळा एकत्र करून नंतर मिक्सरमध्ये पुन्हा वाटून घ्यायचा. आता हे बघा, हे असं जे मोठं मोठं ओबडधोबड राहतं ते एका परातीत काढून घ्यायचं. पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवलं की तो गंध होतो. पूर्ण घरात ह्या मालवणी मसाल्याचा सुगंध असा पसरलेला आहे. सांगू, आजूबाजूचे नक्की येणार विचारायला की आज काय बनवले स्पेशल. तर हा मालवणी मसाला तुम्ही उसळीमध्ये वापरू शकता, चिकन, मटन, अंडा करीमध्ये वापरू शकता, कोणत्याही भाजीत तुम्ही वापरू शकता. ग्रेव्ही भाजी असते ना त्याच्यात वापरू शकता. अप्रतिम लागतं आणि काहीही वर घालायची गरज नाहीये. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर थोडंसं तिखट एक्स्ट्रा घाला, बस, दॅट्स इट. आणि आता हा मसाला स्टोर कसा करायचा, तर एक तर काचेच्या बरणीमध्ये स्टोर करा, छान सुकवून वाळवून मग भरा, म्हणजे वर्ष 2 वर्ष काही होत नाही. नाही तर काय करायचं, स्टीलच्या डब्यामध्ये एक वरती टिश्यू पेपर जो असतो तो लावायचा झाकणाला, म्हणजे एअर टाईट होण्यासाठी, आणि खाली मसाला भरून वरून पॅक करायचं. बस, मसाला काहीही होत नाही, ही माझी गॅरंटी. हा मसाला नक्की ट्राय करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज. आणि हा जर मसाला तुम्हाला घरी करायला कंटाळा येत असेल तर आपलीच एक मैत्रीण म्हणजे माऊली मसाले, गुरु माऊली मसाले, तीही हे मसाले रेडीमेड करून विकते, तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही हे मसाले परचेस केले तर चालतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तेही डिटेल्स आम्ही दिलेले आहेत.